नमस्कार. आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत रेशमी पराठा. एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारा हा पराठा आहे. त्यासाठी उकडलेले 4 बटाटे घेतले आहे. बटाट्यांना किसून घ्यायचे आहे. हे अगदी झटपट तयार होतं आणि कमी वेळेत लवकरात लवकर कमी साहित्यात तयार होणारा पराठा आहे. बटाटा किसून घ्यायचे आहे. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा आणि माझे पदार्थ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बटाटे किसून झाले आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि मग त्यात 1 वाटी मैदा घालायचं. पाणी अजिबात वापरायचं नाही. मैदा किती बसेल तेवढा मैदाच घालून बिगर पाण्याचं मळून घ्यायचं आहे. जर परत मैदा लागला तर थोडा मैदा घालून घ्यायचा, पण पाणी अजिबात लावायचं नाही. आता माझं हे कणिक मळून तयार झाले आहे. त्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता आपले 10 मिनिट झाले आहेत. आता आपण त्याला पोळी चपाती तयार करून घेऊ. याला अगदी पातळ लाटायचे आहे. एकदम चपातीसारखे पातळ छान लाटून घ्यायचे आहे. आता आपला हा पराठा तयार झाला आहे. जितके होईल तितकी पातळ लाटून घ्यायचे आहे. मी गॅसवर तवा ठेवला होता. तवा गरम झालेला आहे. त्यावर पराठा टाकून घेऊ. पराठा मोठ्या गॅस ठेवायचा आहे, तरच चांगला छान भाजतो. एक बाजू झाली की दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण दुसरा पराठा तयार करून घेऊ. पराठ्याला आता आपण तेल लावून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूंनी भरपूर तेल लावायचे आहे. आणि चांगला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता माझा दोन्ही बाजूने पण व्यवस्थित पराठा भाजला आहे. याला छान कलर पण आलेला आहे. आता हा पराठा आपण काढून घेऊ. हा बघा, आपला पराठा किती छान भाजला आहे. आता हा दुसरा पराठा पण आपण तव्यावर टाकून भाजून घेऊ. दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजायचं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया द्या. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. याच्यामुळे तुम्हाला पुढले व्हिडिओ पाहायला भेटतील. आता हा पराठा पण दोन्ही बाजून व्यवस्थित भाजला आहे. याला पण तेल लावून घेतले आहे. आता